नमस्कार मित्रांनो, माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं वापस एक वेळा स्वागत आहे. मित्रांनो, मला झाडे, डोंगर, दर्या, नदी, छोटे छोटे गावं फार आवडतात. तसाच हा एक माझा व्हिडिओ आहे. मित्रांनो, बघा ना, हे झाडे आपलं मन अस्तित्व झालं, मनात काहीतरी समजा आलं, इकडं जाऊ तिकडं जाऊ, आपण निघून जातो. पण हे झाडांचं बघा ना, एका अपंग माणसासारखंच एका जागेवर लावलं, एका जागेवर अख्खी जिंदगीभर राहतं. हं? ते झाड रुजतं का? नाही रुजत. ते झाड मुरजून जातं का? नाही जात. कोणाची आशा धरतं का? नाही धरत. कोणतरी मला येऊन पाणी देईन, कोणतरी मला येऊन खत टाकन, कोणतरी मला येऊन मायेने माझ्या अंगावर हात फिरवीन, तरच मी त्याला हवा देईन, तरच मी त्याला फळ देईन, असं म्हणतं का ते झाड? नाही म्हणत. का नाही म्हणत? कारण की त्या झाडाला माहीत असतं मित्रांनो, मला आता एका जागेवरच जिंदगीभर उभं राहायचंय. आणि हे मला देवानी एक काम दिलेलं आहे. हे काम मी प्रामाणिकपणाने पूर्ण करीन. ज्या टायमाला माझं आयुष्य भरण, त्या टायमाला मी देवाघरी जाईन. कोण म्हणतं? हे झाड म्हणतं. मग मित्रांनो, आपण का ह्या झाडाची प्रेरणा घेत नाहीत? आपण का थोड्या थोड्या गोष्टीसाठी चिडचिडपणा करतो, हेच पाहिजे मला, तेच पाहिजे मला, ह्याच्यासाठी पळतो, त्याच्यासाठी पळतो. आपण का जे आहे त्याच्यामध्येच आपलं मन शांत करत नाहीत? का नाहीत करत? का? कारण की आपण निसर्गाला फक्त एक मनाच्या मजेसाठी बघतो. पण निसर्गाचं काय दुःख आहे, काय दुःख नाही, हे आपण कधीच जाणून घेत नाहीत. हं? निसर्गाने आपल्यासाठी एवढं त्याच्या जीवनाचं बलिदान केलेलं आहे. आपल्याला ते एका जागेवर झाड राहिलं, तर ते झाड आपल्याला जोवर ते झाड जिवंत आहे, तोवर ते झाड आपल्याला हवा देतच, फळ देतच. पण आपण एवढी मोठी आपल्यासमोर प्रेरणा उभा आहे. हं? हे झाड बी जिवंत झाड आहे. याला बी खत लागतं, पाणी लागतं, अन्न लागतं, तेव्हाच ते उभं आहे. तसंच माणूस बी आहे. माणसाला बी अन्न लागतं, पाणी लागतं, निवारा लागतो, तेव्हा माणूस बी